नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महाराष्ट्रासमोर सायबर सुरक्षेचे नवे आवाहन. राष्ट्रीय गुन्हे नोंद वही ब्युरोच्या क्राईम इन इंडिया अहवालाने भारतातील गुन्हेगारीचे बदलते स्वरूप अधोरेखित केलं आहे. देशातील दखलपात्र गुन्ह्यांमध्ये सुमारे 6% घट नोंदवली गेली असली तरी सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक आणि महिलांवरील वाढते अत्याचार ही कायदा व सुव्यवस्थेसमोरील गंभीर आणि अधिक गुंतागुंतीची आव्हाने ठरत आहेत. लोकसंख्या, नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे महाराष्ट्र देशातील सर्वाधिक गुन्हे नोंदवणाऱ्या राज्यांपैकी एक राहिला आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या बाबतीतही उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध योजना राबवूनही अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होतं. मात्र सर्वाधिक धोक्याची घंटा सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणाने वाजवली आहे. देशभरात सायबर गुन्ह्यांमध्ये जवळपास 18% वाढ झाली असून त्यातील 2/3पेक्षा अधिक प्रकरणे ऑनलाईन आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूरसारखी वेगाने डिजिटलकडे वाटचाल करणारी शहरे सायबर गुन्हेगारांचे प्रमुख लक्ष बनत असल्याचं चित्र आहे. फिशिंग, बनावट गुंतवणूक योजना, डिजिटल पेमेंट फसवणूक, ओळख चोरी, क्रिप्टोकरन्सीद्वारे आर्थिक गुन्हे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार झपाट्याने वाढत आहेत.